Hello, good evening. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात नमस्कार. We welcome all of you in the wonderful name of Jesus. प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही या शास्त्राभ्यासाच्या वर्गामध्ये आपलं स्वागत करतो. Today we are going to start a course called Homiletics. आणि आज आपण होमिलेटिक्स चा अभ्यास सुरू करणार आहोत. You must be wondering that why I stopped that communication skill. आणि मागच्या आठवड्यामध्ये जो आपण विषय सुरू केला होता की एकमेकांची संधान साधण्याची जी तत्व आहेत किंवा सिद्धांत आहेत तो बंद करून आता हा नवीन विषय मी का सुरू केला असं तुम्हाला प्रश्न पडेल. I'm not going to stop. I'm going to integrate that course into this course. आणि मी तो विषय थांबवलेला नाही. त्या विषयाच्या संदर्भानेच आता हा नवीन विषयाकडे आपण पाहणार आहोत. So this subject or course is we will be combining two in one. आणि मागच्या आठवड्यात आपण सुरू केलेला विषय आणि हा विषय या दोन्हीचा आपण एकत्रितपणे अभ्यास करणार आहोत. Homiletics mean sermon preparation and then how to preach. होमिलेटिक्स याचा अर्थ संदेश तयार करणं आणि योग्य प्रकारे तो इतरांपुढे मांडणं किंवा इतरांना सांगणं. You must be wondering, I'm not a pastor. Why should I take this course? आणि मग तुम्हाला प्रश्न पडेल की जर मी पाळक नाही आहे तर मग या विषयाचा अभ्यास मी का करायला पाहिजे. You are absolutely right. I don't blame you. मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. काही अर्थी तुमचं म्हणणं खरं आहे. Everybody cannot be preacher. If everybody is preacher, who is the listener? प्रत्येक जण पाळक किंवा संदेशकार होऊ शकत नाही. सगळेच विश्वासणारे जर संदेशकार झाले तर मग ऐकणार कोण मंडळीमध्ये. But you can use these techniques, you can say, or methodology, you can say, into teaching. परंतु जी तत्व किंवा सिद्धांत या विषयामध्ये आपण शिकणार आहोत त्याचा उपयोग तुम्हाला इतर ठिकाणी करता येईल असं मला वाटतं. So you will say, I'm not a preacher, I'm not a pastor, I'm not a teacher, why should I take this course? आणि तुम्ही म्हणाल मी पवित्र शास्त्राचा शिक्षक नाही, मी पाळक नाही किंवा मी संदेशकारही नाही, मग हे शिकून मला त्याचा काय फायदा. Again I say, you are absolutely right. I don't blame you. आणि मी म्हणेन तुमचं अगदी बरोबर आहे. But it's not limited to only preaching or teaching in the church. You can teach in the women's meeting, you can teach in a youth group, in the Sunday school. आणि हा जो विषय आहे होमिलेटिक्स की पवित्र शास्त्राच्या आधारे संदेश तयार करणं आणि योग्य प्रकारे तो सांगणं, हा फक्त मंडळीमधील उपदेशाच्या संदर्भात नाही, महिला मंडळामध्ये, संडे स्कूलमध्ये, तरुणांच्या सभेमध्ये आणि इव्हन सुवार्ता प्रसार करण्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं तुम्हाला बोललं पाहिजे, मुद्दे मांडले पाहिजेत, या देखील गोष्टी तुम्ही यातून शिकू शकता. Now you will say, now I understand. आता तुम्हाला वाटेल असं आहे तर मग मला हे माहिती करून घेतलंच पाहिजे. Or you can start a home group, home cell group, home fellowship group, and over there you can teach. आणि तुम्ही एक गृहमंडळी किंवा होम सेल सुरू करू शकता आणि लहान गटाला घरामध्ये तुम्ही शिक्षण देऊ शकता पवित्र शास्त्राचं. The main thing is you will say like Mary said, I'm your servant, let it be according to your will, according to your plan. आणि आपण देवाला नेहमी असंच म्हटलं पाहिजे की प्रभू मी तुझा सेवक आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनात घडू दे. You remember when the angel came to Mary and said, you are going to have
a baby. आणि तुम्हाला आठवण असेल येशूच्या जन्माच्या वेळेला, ज्या वेळेला गाब्रिएल देवदूत मरियेकडे आला आणि तिला म्हणाला, तुला आता मुलगा होणार आहे. And Mary said, how could it be? आणि मरियेला प्रश्न पडला असेल, अजून आपलं लग्न झालेलं नाही, तर हे कसं काय होणार? I'm not married. आणि मरिया म्हणाली, माझं अजून लग्न नाही झालेलं. The Holy Spirit will come upon you, and with the power of the Holy Spirit, you will be conceived. That was the angel said. आणि मग देवदूतानं मरियेला सांगितलं, तुझं लग्न झालेलं नाही, बरोबर आहे, पण पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं तू गर्भवती होशील आणि मग तू एका मुलाला जन्म देशील. And Mary said, I'm your maidservant. Let it be according to your will. आणि मग मरिया देवदूताला काय म्हणाली? मी आपली दासी आहे, आपल्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनामध्ये घडू दे. She knew she will face humiliation, rejection. She will face many questions. आणि लग्न झालं नसताना देखील मूल होणं याबद्दल तिला टीकेला, निंदेला, लोकांच्या बोलण्याला तोंड द्यावं लागणार याची तिला जाणीव होती. Where she said, let it be according to your will. पण मरिया प्रभूच्या इच्छेशी समर्पित झाली आणि प्रभूच्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनात घडू दे असं समर्पण तिनं केलं. And this is very, very important in life. We say to the Lord, let it be in my life according to your will. आणि म्हणून आम्हा विश्वासणाऱ्यांच्या जीवनात देखील हेच महत्वाचं आहे. काही गोष्टी आम्हाला समजल्या न समजल्या तरी देखील आम्ही नेहमी असंच म्हटलं पाहिजे की प्रभू, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनामध्ये घडू दे. You might feel very little. You might feel very insignificant. But you just give your life to the Lord. आणि कधी कधी तुम्हाला आपण अगदी नगण्य आहोत, आपली काय किंमत नाहीये, कोण आपल्याला विचारत नाही असं देखील वाटेल, पण सर्व गोष्टी तुम्ही प्रभूच्या हातामध्ये सोपवून द्या. You say, here I have 5 loaves of bread and 2 fish, and you multiply it, Lord. आणि तुम्ही असं म्हटलं पाहिजे, प्रभू, त्या 5 भाकऱ्या आहेत, 2 मासे आहेत, हे कसं होणार मला माहित नाही, परंतु हे तुझ्या हातात घे आणि माझी गरज पूर्ण कर. And let me tell you, God is going to do it. आणि मला तुम्हाला सांगू द्या की देव विश्वासू आहे, तो नेहमीच आपली इच्छा आमच्यामध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. And someone has put in this way that our ability is in availability. आणि कुणी तर असं म्हटलेलं आहे की आमची जी क्षमता आहे काही गोष्टी करण्याची, ती आमच्या प्रभूला उपलब्ध असण्यावर अवलंबून आहे. जितकं आम्ही प्रभूसाठी अधिक आणि अधिक उपलब्ध असतो, तितकं प्रभू आमच्याद्वारे अधिक आणि अधिक कार्य किंवा सेवा करून घेतो. आमेन. So in this course, we are going to learn how to prepare our teaching or preaching. आणि या अभ्यासक्रमामध्ये आपण संदेश पवित्र शास्त्रामधून कशा प्रकारे तयार करायचा या गोष्टी शिकणार आहोत. How we learn how to use different methods of teaching and preaching. आणि शिकवण्याचे किंवा संदेश देण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, त्या पद्धतींचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. And how we can communicate, how we can share this teaching and preaching. आणि मग या अभ्यासक्रमामध्ये जी तत्व, ज्या गोष्टी, जे सिद्धांत आपण शिकणार आहोत, त्याचा उपयोग आपण प्रत्यक्ष इतरांना शिकवण्यासाठी करणार आहोत.
You can use it to deliver a speech. आणि तुम्ही हा संदेश कसा तयार करायचा आणि इतरांपुढं कसा तो योग्य प्रकारे मांडायचा किंवा इतरांना सांगायचा, या गोष्टी या अभ्यासक्रमामध्ये शिकणार आहात. Or in any casual sharing, you can use this principle. आणि कोणत्याही बोलण्यामध्ये देखील ही तत्व किंवा हे सिद्धांत, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे स्वार्थ प्रसारामध्ये देखील या गोष्टींचा तुम्ही उपयोग करू शकता. In the spiritual world or in our Christian terminology, we use homiletics as the art of teaching and preaching God's word, I should say, to the world. आणि थिओलॉजीच्या भाषेमध्ये किंवा धर्मशास्त्रामध्ये किंवा पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून होमिलिटिक्स या शब्दाचा अर्थ संदेश देण्याची कला, म्हणजे पवित्र शास्त्राच्या आधारे संदेश कसा तयार करणे आणि योग्य प्रकारे तो इतरांपुढे कसा मांडणे किंवा कशा प्रकारे सांगणे. आमेन. 2 Timothy chapter 2 and 2 Timothy chapter 4 and verse number 2. दुसरे तिमोथी याचा 4था अध्याय आणि दुसरे वचन. दुसरे तिमोथी 4:2. वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर. आमेन. That's what Apostle Paul said to young Timothy. आणि संत पौल तरुण सेवक तिमोथी याला अशा प्रकारे बोध करत आहे Preach the word. की वचनाचं शिक्षण दे. That's very important. Not just telling story from here and there, not telling all those jokes, irrelevant jokes, or any other things, but preach the word. आणि आमच्या संदेशामध्ये हे फार महत्वाचं आहे. आम्ही इकडच्या तिकडच्या गोष्टी किंवा जगामधील इकडच्या तिकडच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आमच्या संदेशामध्ये मांडू नये किंवा फारसे विनोदी आम्ही करता कामा नये. तर आमचा मुख्य भर संदेशामध्ये देवाच्या वचनावर असला पाहिजे. And then be ready in season and out of season. It means ready always. Be ready always. आणि संत पौल तिमोथेला काय म्हणतो की सुवेळी किंवा अवेळी, म्हणजे योग्य परिस्थितीमध्ये किंवा परिस्थिती बरोबर नसताना विरोधी परिस्थितीमध्ये देखील तू संदेश देण्यासाठी, देवाचं वचन इतरांना सांगण्यासाठी सदैव तयार असलं पाहिजे. आमेन. And that's what we want to do. We want to be ready. At any time, any opportunity comes, we are ready. आणि आम्हाला तसंच बनलं पाहिजे किंवा असलं पाहिजे. कोणत्याही वेळी देवाचं वचन सांगण्यासाठी आमची तयारी असली पाहिजे. We come across with so many people, we encounter many situations, and it's so beautiful. We avail every opportunity. आणि आम्ही जगामध्ये निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळ्या लोकांना भेटतो, निरनिराळ्या घटनांमध्ये आम्ही भाग घेतो आणि आम्हाला प्रत्येक वेळेला संधी असते देवाचं वचन इतरांना सांगण्याची. We have our so to speak pulpit with us, that we use it anywhere in any situation. आणि संदेश फक्त चर्चमधील मंडळीमधील पुलपिट वरूनच गाजवावा सांगावा असं नव्हे, तर आम्ही स्वतःच एक पुलपिट आहोत. जिथं जिथं आम्ही जातो तिथं तिथं आम्हाला संधी असते देवाचं वचन इतरांना सांगण्याची. And I'm not talking about that we should be very aggressive or fanatic everywhere we start to preach.
We need to be careful. We need to be wise. आणि याचा अर्थ असा नव्हे की आम्ही कुठेही काहीही कधीही काहीही इतरांना सांगण्यासाठी तयार असलं पाहिजे. नाही नाही, जे काही आम्हाला सांगायचं आहे ते योग्य असलं पाहिजे आणि ते बरोबर असलं पाहिजे आणि आम्ही जे काय बोलणार आहोत त्या सगळ्याची आम्ही काळजी घेतली पाहिजे. Beautiful. Then the Bible says, convince people. Convince. आणि पुढे तिमोथेला संत पौल बोध करत आहे की लोकांची खात्री पटवून दे. They must come to the point where they respond to the message. आणि आम्ही जो संदेश इतरांना सांगत आहे त्या संदेशाच्या द्वारे लोकांची खात्री पटली पाहिजे. त्यांच्या अंतःकरणामध्ये काहीतरी त्यांना जाणीव झाली पाहिजे. It means there must be application in our teaching and preaching, that how we need to apply that word in our lives. आणि याचा अर्थ आमच्या संदेशामध्ये लागूकरण असलं पाहिजे. म्हणजे आम्ही देवाच्या वचनातून सांगितल्यानंतर त्या संदेशाचं आपल्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, सेवेमध्ये, कामामध्ये, शेताबातामध्ये कशा प्रकारे त्याने लागूकरण करायचं आहे हे आम्ही त्यांना संदेशामधून दाखवून दिलं पाहिजे. Then another word is rebuke. दुसरा शब्द एक तिथं संत पौल वापरतो की काही गोष्टी ज्या चुकीच्या आहेत लोकांच्या मध्ये, ऐकणाऱ्यांच्या मध्ये, त्यांचा निषेध कर, त्यांचे दोष त्यांना दाखव. Exhort, comfort, exhort. आणि मग बोध कर. Give advice. आणि त्यांना चांगला सल्ला दे. Okay. So this is enough for. And now we see sharing insight from God's word to people. आणि देवाच्या वचनामधून लोकांसमोर संदेश तयार करून कशा प्रकारे सांगायचा याचे काही मुद्दे आपण आता अभ्यास करणार आहोत. To explain God's word and the message of Christ to people. आमच्या संदेशाद्वारे आम्ही ख्रिस्ताचा संदेश लोकांच्या समोर किंवा जगासमोर मांडतो किंवा जगाला सांगतो. For example, the message of cross, the Bible says, is foolishness to those who are perishing. उदाहरणार्थ पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचं शिक्षण हे मूर्खपणाचं वाटतं. But for us is the power of God. परंतु आमच्यासाठी तारण पावलेल्या लोकांसाठी ते जणू काय देवाचं सामर्थ्य असं आहे. So how can we put these two things together? For one group, it's a foolishness. For another, is the power of God. आता या ठिकाणी दोन गोष्टी आहेत. एका गटासाठी वधस्तंभाचं शिक्षण मूर्खपणाचं आहे. दुसऱ्या गटाच्या लोकांसाठी वधस्तंभाचं शिक्षण हे सामर्थ्य आहे. आता या दोन गोष्टींची आम्ही सांगड किंवा मेळ कशा प्रकारे घालणार? Cross is a symbol of suffering, shame. वधस्तंभ प्रभू येशू ख्रिस्ताचा हे दुःख सहनाचं, निंदा, नालस्ती, अपमान याचं चिन्ह किंवा प्रतीक आहे. Cross where criminals were crucified. आणि रोमी सरकारच्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळी जे अट्टल किंवा कट्टर गुन्हेगार असत, ज्यांनी दरोडे घातलेले आहेत, खून केलेले आहेत, बलात्कार केलेले आहेत, अशा अट्टल दरोडेखोरांनाच ही वधस्तंभावर खिळून
ठार मारण्याची शिक्षा दिली जात असे. So the picture of cross is not very beautiful. आणि म्हणून वधस्तंभाचं चित्र हे सामान्यतः फारसं आनंददायक नाही. But when we go in depth, we see that God made him sin. God made Jesus sin who knew no sin. परंतु ज्या वेळेला आम्ही खोलामध्ये जातो त्यावेळेला आम्हाला समजतं की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र ज्याच्यामध्ये काहीही पाप नव्हतं त्याला देवानं पाप असं केलं यासाठी की तुमच्या आमच्या किंवा मानव जातीच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून. That's what the Bible says in 2 Corinthians chapter 5 verse number 21. आणि दुसरे करिंथी 5:21 मध्ये पवित्र शास्त्र आम्हाला हे सांगतं. So God made him sin, God made Jesus sin who knew no sin. देवानं प्रभू येशू ख्रिस्त ज्याला पाप माहिती नव्हतं त्याला वधस्तंभावर पाप असं केलं. सर्व जगाचं पाप प्रभू येशूच्या डोक्यावर देवानं घातलं यासाठी की सर्व मानव जातीला प्रभू येशूवरील विश्वासाच्या द्वारे तारण किंवा पाप क्षमा प्राप्त व्हावी. And then when we speak about God's love, we find that in John 3:16 that God so loved the world that he gave his son. आणि देवाच्या प्रीतीबद्दल आम्ही वाचतो योहान 3:16 मध्ये आणि त्यामध्ये आम्हाला समजतं की देवाने जगावर प्रीती केली आणि आपल्या प्रीतीचा पुरावा म्हणून आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण्याकरिता दिला. So here cross, the symbol of suffering, pain, shame, become the symbol of God's love. आणि हा जो वधस्तंभ ज्यावर प्रभू येशू ख्रिस्त लटकत होता तो वधस्तंभ क्रौर्याचं, वेदनेचं, निंदा नालस्ती आणि लज्जा यांचं प्रतीक होता. तोच वधस्तंभ देवाच्या मानव जातीवरील प्रीतीचं प्रतीक असा बनला. Isn't that amazing? आणि हे किती अद्भुत आहे नाही का? And that's where it becomes the power of God unto salvation. आणि मग त्याच ठिकाणी वधस्तंभ हे तारणासाठी देवाचं सामर्थ्य असं बनतं. And that's our goal, is to become the effective communicator of God's word. आणि अशा प्रकारे आम्ही देवाच्या वचनाचे जगाला उत्तम ओळख करून देणारे संदेशकार असं बनलं पाहिजे. Now we are going to read a passage and I would like you to talk to me and we will do our work together. आपण एक शास्त्र भाग वाचणार आहोत आणि मग त्या शास्त्र भाग वाचल्यानंतर And we are going to read Acts chapter 18. प्रेषितांचे कृत्य याचा 18वा अध्याय. And that's why I removed my screen and now we have a gallery so that everybody is there. आणि म्हणून मी आता स्क्रीन काढलेला आहे आणि प्रेषितांचे कृत्य यामधून काही वचन आता आपण वाचणार आहोत. Now here is the quality or characteristics, you can say, of a man called Apollos. आणि या ठिकाणी अपोल्लोस नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याच्या स्वभावाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आम्हाला दिसून येतं.
So it's Acts chapter 18 and verse number 24 to 28. आणि प्रेषितांची कृत्ये याचा 18वा अध्याय 24 ते 28. प्रेषित 18 24 ते 28. So Brother Dongre is going to read one verse, and then after that you are going to tell what qualities you find about that man called Apollos. या ठिकाणी अपोलो नावाचा एक व्यक्ती आहे आणि एक एक वचन आपण वाचणार आहोत आणि प्रत्येक वचनामध्ये या अपोलो नावाच्या व्यक्तीचं कोणतं स्वभाव वैशिष्ट्य आपल्याला दिसतं ते आपण पाहणार आहोत. एक एक वचन वाचणार आहोत आणि प्रत्येक वचनातून अपोलो नावाच्या या संदेशकाराबद्दल आम्हाला काय काय समजतं हे आम्ही पाहणार आहोत. 24व्या वचनापासून आता मी सुरुवात करतो. तेव्हा अपोल्लो नावाचा एक मोठा वक्ता व शास्त्र पारंगत अलेक्झांद्रियाकर यहुदी इफिसास आला. आमेन. Tell me, what do we find about this man? आता या वचनामध्ये अपोल्लो बद्दल काय काय आपल्याला समजतं? कोण होता तो? विद्यार्थ्यांनी बोलायचं आहे, प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहेत. सांगा लवकर. अपोलो कोण होता? 24व्या वचनामध्ये काय सांगितलंय? दोन गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. सांगा लवकर. आता मी तुम्हाला हिंट दिलेली आहे. 2 things are mentioned there. Yes. Brother Dongre, don't tell them. They need to find. लवकर सांगा विद्यार्थी सिस्टर, सांगा लवकर. आपल्याला 28 वचनापर्यंत जायचं आहे. पटपट सांगायचं. तिथं दिलेलं आहे ना, वाचा ना 24व्या वचनात. अपोलो कोण होता? सोपं आहे, एवढं काय ते अवघड नाही आहे. बोला. प्रेषित 18 24 ते 28. 24व्या वचन आपण वाचलंय अपोलो संबंधी. त्यामध्ये आपल्याला काय वचन सांगतं? कोण होता तो? देवाचा सेवक होता, बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य होतं? You see, they only want us, we talk to them. Yeah. They don't want to talk to us. They are good listeners. Yeah, they are good They want to listeners. be good listeners. Yeah. सर तो विद्वान होता. विद्वान होता. आणि त्याला शास्त्राची माहिती होती. करेक्ट. शास्त्र पारंगत म्हणजे शास्त्राची माहिती होती आणि विद्वान होता. आणि अलीकडे काय सांगितलेलं आहे? तो मोठा वक्ता म्हणजे मोठा संदेशकार होता. वक्ता म्हणजे बोलणारा. गुड. He was a big speaker and he had a thorough knowledge of scripture. Amen. He was very eloquent, very clear communicator. Eloquent. आणि अपोलो हा एक मोठा संदेशकार किंवा बोलणारा किंवा वक्ता होता आणि पवित्र शास्त्राची किंवा त्या काळामध्ये असलेल्या नियमशास्त्राची, जुन्या कराराची त्याला खडा माहिती होती. And this is our desire. आणि आमची इच्छा हीच आहे की आपल्या प्रत्येकाला पवित्र शास्त्राची बारीक सारीक माहिती असली पाहिजे, तरच तुम्ही चांगले संदेशकार बनू शकता. Amen. Beautiful. Now we are going to read verse number 25, and the brother who said will not say anything. We want someone else. Others to speak. Yes.
प्लीज. आता मी 25वं वचन वाचतो आणि आता बंधूने जे सांगितलं 24व्या वचनाबद्दल त्याने आता उत्तर नाही द्यायचं. बाकीचे ज्या सिस्टर आहेत, ब्रदर आहेत, तुम्ही बोलायचं आहे. बाकीच्यांनी प्रत्येकाने यामध्ये भाग घेतला पाहिजे. मी 25वं वचन वाचतो. त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते आणि तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे. तरी त्याला केवळ योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता. या 25व्या वचनामध्ये अपुल्लो संबंधी आणखीन काय माहिती आपल्याला मिळते सांगायचं आहे. तिथं काय काय अपोलो संबंधी तिथं सांगितलेलं आहे. बोला बोला पटकन. तिथं सगळं लिहिलेलं आहे, फक्त मुद्दे सांगायचे त्यातले. एव्हरीथिंग इज रिटन दॅर. बोला सिस्टर. लवकर लवकर सांगा, अजून 28 वचनापर्यंत आपल्याला जायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. पंचवीसाव्या वचनामध्ये अपोलो संबंधी आणखीन काय माहिती आपल्याला मिळते? Brother Dongre, you read so clearly. Yeah. They have no excuse to give us the answer. All points are given there. It's very easy. Yes. They don't have to connect or refer or this one. Everything is clear. They don't have to be rocket scientists to figure it out. Yeah. It is very clean and clear there. Yeah. तो चांगला शिक्षक होता. हा, चांगला शिक्षक होता. व्हेरी गुड. पवित्र आत्म्याने भरून तो शिकवत होता. पवित्र आत्म्याने भरून तो शिकवत होता. व्हेरी गुड. He was a good teacher and he was teaching with the anointing of the Holy Spirit. Amen. Amen. Hallelujah. Good, good. Oh, God bless you, dear sister. So beautiful. Okay. Verse number 26. 26वं वचन आपण वाचूया. तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला तेव्हा प्रिस्किल्ला व अक्विला यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला. आधी उत्तर दिले त्याने आता नाही सांगायचं. जे अजून ज्याने उत्तर दिले नाही त्याने बोलायचं. सांगा लवकर, कसा बोलत होता तो? बोला बोला लवकर. तो पवित्र आत्म्याच्या भरून मार्गदर्शन इतरांना तो मार्गदर्शक करायचा. नाही, इथं पवित्र आत्म्याविषयी सांगितलं का 26व्या वचनामध्ये? त्या वचनामध्ये जे काय सांगितलं तेच सांगायचं. मग सिस्टरने सांगितलं 25 मध्ये. 26 मध्ये काय सांगितलेलं आहे?
तिथे लिहिलंय ना. स्पष्ट लिहिले 2 गोष्टी तिथं. मी सांगू का? हा सांगा बोला बोला. हं? तो न घाबरता निर्भीडपणे न घाबरता व्हेरी गुड. शिकवत असते देवाच्या आणि गोष्टी. दुसरं काय? हं. ते प्रिस्किला आणि अक्विला त्या संबंधी काय लिहिले? तो शिकण्यासाठी तयार होता ना. त्यांनी त्याला सांगितलं त्यांनी आणि त्याला देवाचा मार्ग स्पष्टपणे समजावून सांगितला. व्हेरी गुड. शी सेड ही वॉज जस्ट प्रीचिंग विदाउट फिअर and he was a teachable person. He accepted the teaching of Aquila and Priscilla. Amazing. I'm Good, going sister. to add that. I'm going to add that in my notes. Yeah. Yes, So she was beautiful. ready to accept others' teaching. Many times we don't like somebody teaches us in our sermons. No, this is also point. So many people don't like. Yeah. When I translate also, sometimes I explain. No, some preachers they don't like. Yeah. They said whatever I say, you translate that much only. Otherwise, you preach. I will sit down. Like that they are saying. I don't want to preach, but I want to explain so that people will explain. That's true. Because many their IQ or their knowledge is not enough. That's true. So when preacher said when Israelites were in wilderness. Yeah. So many people don't know when Israelites were in wilderness. Yeah. So I have to tell them with the headship of Moses, Israel people from Egypt were traveling to Canaan. At that time they were in wilderness. Then they can understand. Sure. Beautiful. Okay, verse number 27. आता 37 वचन मी वाचू. नीट ऐका. नंतर त्याने अखया प्रांतात जाण्याचा बेत केला. तेव्हा बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी शिष्यांना लिहिले. तो तेथे पोचल्यावर ज्यांनी कृपेच्या द्वारे विश्वास ठेवला होता त्यांना त्याने फार सहाय्य केले. बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आहेत. एक एक सांगा. त्यानं कोणता बेत केला, काय काय केलं सांगा. बोला बोला चटकन. 2-3 गोष्टी त्या ठिकाणी आहेत. येस. हॅलो. त्याने निर्णय घेतला की अख्ख्या प्रांतमध्ये जाण्यासाठी आणि जे ठीक आहे. बंधुजन होते त्यांनी त्याला उत्तेजन दिलं जाण्यासाठी. करेक्ट अजून म्हणजे ते जा म्हणून त्याला त्यांनी उत्तेजन केलं की म्हणजे त्यानं जावं त्या प्रांतामध्ये. यासाठी उत्तेजन पण महत्वाचं असते पुढे जाण्यासाठी. तर त्याला उत्तेजन दिले. सहाय्य मदत कुणाला केली तिथं शेवटी लिहिलंय. कृपेच्या द्वारे विश्वास म्हणजे जे नवीन विश्वासणारे होते. त्याने काय केली? नवीन विश्वासणाऱ्यांनी त्याला नाही, नवीन विश्वासणाऱ्यांना त्याने मदत केली. नवीन विश्वासणाऱ्यांना त्याने मदत केली. व्हेरी गुड सिस्टर. 3 things she said. First, he planned to go to Achaia region. Second, he received the encouragement from the believers. And third, he encouraged new believers. Wow. Beautiful. Okay, what's number 28? Thank you. 28 वचन आपण वाचू. कारण येशू हाच ख्रिस्त आहे असे शास्त्रावरून दाखवून तो मोठ्या जोरदारपणाने सर्वांसमक्ष
यहुद्यांचे म्हणजे यहुदी लोकांचे, यहुदी शिक्षकांचे, विद्वानांचे खंडन करीत असे. चला बोला पटपट, काय तो दाखवत होतो कशावरून, आणि इतर वादविवादामध्ये, चर्चेमध्ये तो काय करत असे. 2 गोष्टी सांगितल्या तिथं. बोला ब्रदरन, लवकर लवकर, सोपा आहे. हा, तो त्यांना प्रमाण पटवून देत असे, पवित्र शास्त्रातून त्यांना प्रमाण पटवून देत असे की येशूच ख्रिस्त आहे. हा, आणि काय करत असे चर्चेमध्ये यहुदी पंडितांबरोबर चर्चा करत असे, आणि त्यांना ते आपलं म्हणणं पटवून देत असे. बरोबर. व्हेरी गुड. ही विथ द स्क्रिप्चर proved to the people that Jesus is Christ. Amen. And in discussion and dialogue, he debated with the Jewish the leaders or the teachers with the scriptures. Yeah. So beautiful. Thank you so very much. विद्यार्थ्यांनी चांगले उत्तर दिले. व्हेरी गुड. I'm so proud of you. मला तुमचा सर्वांचा खूप अभिमान वाटतो. And in this course we will be doing a lot of practical things, lot of work together. आणि या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला बऱ्याचदा प्रश्नोत्तराचा क्लास असणार आहे, आणि तुम्ही नेहमी तयार पाहिजे प्रश्नांची उत्तर देण्यासाठी. सर्व विद्यार्थिनींनी त्यामध्ये भाग घेतला पाहिजे. All right, so we stop here. God bless you. आजचा शास्त्राभ्यासाचा वर्ग या ठिकाणी आम्ही आता थांबवत आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देव. येणाऱ्या आठवड्यामध्ये तुमचं सहाय्य करो. पुढच्या आठवड्यामध्ये या विषयाचा अभ्यास पुढे करण्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत गुड बाय आणि गॉड ब्लेस यू. Before we go, let me tell you one thing. जाण्यापूर्वी एक गोष्ट. At the end of this course, you will make a short teaching and then you will record. Okay? And then we will listen your recording. Yeah. So they have to send to Pastor Prabhakar or they have to listen themselves? Yes. No, we will listen to their recording. आता आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गाचा गृहपाठ तुम्हाला पवित्र शास्त्रामधून तुमच्या आवडीच्या विषयाचा एक छोटासा संदेश बनवायचा आहे. तुमच्या आवडीच्या विषयाचा पवित्र शास्त्रामधून एक संदेश किंवा बायबल स्टडी बनवायचा आहे, आणि तुम्हाला तो रेकॉर्ड करायचा आहे आणि आम्हाला ऐकवायचा आहे. प्रत्येक विद्यार्थिनीसाठी आजचा गृहपाठ काय आहे? तुमच्या आवडीच्या विषयाचा एक छोटासा 10-15 मिनिटाचा संदेश तुम्ही रेकॉर्ड करायचा, तयार करायचा आहे. तो रेकॉर्ड करायचा आहे आणि आम्हाला तुम्ही ऐकवायचा आहे. दॅट इज युअर होमवर्क. ओके. इट इज व्हेरी एक्साइटिंग. आणि आम्हाला खूप त्यापासून उत्तेजना मिळणार आहे, आणि तुम्हालाही उत्तेजना मिळेल. तुम्हाला संदेश तयार करायचा, त्यातले मुद्दे तयार करायचे. तुम्ही रिहर्सल करा, प्रॅक्टिस करा, सराव करा, आणि त्याचं रेकॉर्डिंग करा आणि ते आम्हाला ऐकवा. गुड. ब्युटिफुल. ग्रेट. सो गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद देव. पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत आपण निरोप घेऊया एकमेकांचा. थँक्यू पास्टर. गॉड ब्लेस यू. थँक्यू. गॉड ब्लेस. सी यू सून.